कर्जत तालुका आदिवासी समाज संघटनेच्या अध्यक्षपदी कांता पाटील यांची निवड झाली असून ही नियुक्ती पुढील 3 वर्षांसाठी करण्यात आली आहे. नेरळ जवळील रामाचीवाडी येथे आयोजित सर्वसाधारण सभेत ही घोषणा करण्यात आली. मावळते अध्यक्ष परशुराम दरोडा यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते कांता पाटील यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या बैठकीत उपाध्यक्ष म्हणून अर्जुन केवारी आणि लक्ष्मण उघडे, सचिव म्हणून नितीन निरगुडा आणि दिनेश पिंगळे, सहसचिव म्हणून भरत पादीर, खजिनदार म्हणून तुषार कवटे, महिला अध्यक्ष म्हणून जयवंती हिंदोळे, महिला उपाध्यक्ष म्हणून नीलम ढोले तर प्रसिद्ध प्रमुख म्हणून नितीन पारदे आणि मोतीराम पादीर यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर बोलताना कांता पाटील यांनी सांगितले की समाजाच्या हितासाठी आपण सदैव तत्पर राहणार असून कोणत्याही अडचणीच्या वेळी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी नव्या कार्यकारिणीकडून महत्त्वपूर्ण कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वातावरणामध्ये अगदी सर्वांच्या सहमतीने या ठिकाणी पार पडली आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष असतील, सचिव असतील, उपाध्यक्ष असतील, सहसचिव असतील, सर्वांची या ठिकाणी नव्याने कमिटी उभारण्यात आली आणि जे काही आपण एकमेकाच्या विरोधात बोललो असेल ते इथंच टाकून जावे. मनात कुणाचं मन दुखवलं असेल ते मनाला लागू नका घेऊ आणि आजची मीटिंग या ठिकाणी संपल्याचं जाहीर करतो. जय हिंद, जय आदिवासी.